बघा, it is the branch of chemistry which deals with study of different forms of energies, quantitative relationship between them, quantitative relationship between them and energy changes that occur in between physical and chemical processes. Physical and chemical processes is called a thermodynamic. त्याला म्हणायचं केमिकल थर्मोडायनॅमिक्स. कशाचा स्टडी केला जातो बघा? डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज, म्हणजे ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार असतील. क्वांटिटेटिव्ह रिलेशन बिटवीन देम, त्या एनर्जी मध्ये एकमेकाविषयी काय रिलेशनशिप आहे. आणि एनर्जी चेंजेस, ऊर्जेमध्ये बदल होतो फिजिकल आणि केमिकल प्रोसेस, भौतिक आणि रासायनिक प्रक्रियेमध्ये, त्याला म्हटलं जातं थर्मोडायनॅमिक. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with study of different forms of energies, quantitative relationship between them and energy changes that occur in between physical and chemical process. It's called a chemical thermodynamic. याला म्हणायचं थर्मोडायनॅमिक्स. आता या थर्मोडायनॅमिक मध्ये काही बेसिक टर्म महत्वाचे असतात. बेसिक कन्सेप्ट्स ऑफ थर्मोडायनॅमिक, बेसिक कन्सेप्ट्स किंवा बेसिक टर्म्स, बेसिक कन्सेप्ट्स और टर्म्स यूज्ड इन थर्मोडायनॅमिक. थर्मोडायनॅमिक मध्ये महत्वाच्या टर्म, बेसिक म्हणजे मूलभूत टर्म किंवा कन्सेप्ट 3 असतात. एक सिस्टीम, एक सराउंडिंग आणि या दोन्हीला डिफरंट डिस्टिंग्विश करणारी बाउंड्री. पहिला पॉइंट सिस्टीम, पहिला कन्सेप्ट आहे सिस्टीम. बोला, काय अडचण आहे का? आता सिस्टीम कशाला म्हणायचं? युनिव्हर्स. युनिव्हर्स म्हणजे काय? विश्व. त्या युनिव्हर्स मधला असा पार्ट किंवा असा पोर्शन की जो आपण थर्मोडायनॅमिकच्या अंडर काय करतो? इन्व्हेस्टिगेशन किंवा स्टडी करतो. त्या पार्टला म्हणायचं सिस्टीम. युनिव्हर्स मधला जेवढा पार्ट थर्मोडायनॅमिकच्या अंडर स्टडी केला जातो किंवा इन्व्हेस्टिगेशन केला जातो, त्या पार्टला काय म्हटलं जातं? सिस्टीम. म्हणजे उदाहरणार्थ बघा, समजा आपण जर युनिव्हर्स बघितला, हा समजा युनिव्हर्स आहे. हा युनिव्हर्स आहे. या युनिव्हर्स मधला एवढा पार्ट समजा जर आपण थर्मोडायनॅमिकच्या अंडर स्टडी करत असेल तर त्या पोर्शनला काय म्हटलं जातं? सिस्टीम. याला काय म्हणायचं? सिस्टीम. अ पार्ट ऑफ द पोर्शन ऑफ युनिव्हर्स which is used under thermodynamic investigation is called a system. त्याला म्हणायचं सिस्टीम. डेफिनेशन काय बघा? अ पार्ट ऑफ द युनिव्हर्स, अ पार्ट ऑफ युनिव्हर्स, a part of universe is chosen under thermodynamic study, under
thermodynamic study or investigation. Study or investigation is called a system. Is called a system. तेवढ्या पार्टला काय म्हणायचं? सिस्टीम. युनिव्हर्स मधला जेवढा पार्ट किंवा जेवढा पोर्शन हा थर्मोडायनॅमिकच्या अंडर स्टडी केला जातो त्या पोर्शनला काय म्हटलं जातं? सिस्टीम. अ पार्ट ऑफ द युनिव्हर्स इज अ चूजन अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी और इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड अ सिस्टीम. याला म्हणायचं सिस्टीम. म्हणजे एवढा पार्ट सिस्टीम आहे. दुसरी टर्म आहे सराउंडिंग. सराउंडिंग. आता सराउंडिंग म्हणजे काय? युनिव्हर्स मधला सिस्टीम सोडून राहिलेला पार्ट. ही जी सिस्टीम आहे या सिस्टीम सोडून हा जो राहिलेला पोर्शन आहे त्याला काय म्हणायचं? सराउंडिंग. म्हणजे हा जो पोर्शन आहे त्याला काय म्हणायचं? सराउंडिंग. म्हणजे काय? युनिव्हर्स मधला सिस्टीम सोडून राहिलेला पोर्शन म्हणजे काय असतं? सराउंडिंग. रेस्ट पार्ट ऑफ द युनिव्हर्स अदर दॅन सिस्टीम. रेस्ट पार्ट ऑफ द युनिव्हर्स. रेस्ट पार्ट ऑफ युनिव्हर्स other than system. Other than system is called a surrounding. Is called a surrounding. त्याला काय म्हणायचं? सराउंडिंग. रेस्ट पार्ट म्हणजे राहिलेला ऑफ द युनिव्हर्स म्हणजे विश्वातला. अदर दॅन सिस्टीम म्हणजे सिस्टीम सोडून राहिलेला जो पोर्शन असतो त्या पोर्शनला काय म्हणायचं? सराउंडिंग. डॉटेड लाईन ने दाखवलेला हा युनिव्हर्स मधला काय आहे? सराउंडिंग. म्हणजे सिस्टीम सोडून. आणि तिसरी टर्म आहे बाउंड्री. तिसरी टर्म आहे बाउंड्री. बाउंड्री म्हणजे काय? तर आपण म्हणतो सीमा. म्हणजे दोन गावाचा एक असा पोर्शन असतो की ती पोर्शन किंवा तो भाग काय करतो? त्या दोन गावांना वेगळं करतो, दोन तालुक्यांना वेगळं करतो, दोन जिल्ह्यांना वेगळं करतो, दोन राज्यांना वेगळं करतो. त्याला आपण काय म्हणतो? बाउंड्री. त्याला काय म्हणतो आपण? बाउंड्री म्हणजे सीमा. तसं हा जो पोर्शन आहे हा तो काय करतोय? सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करतो. सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट जो करतो त्याला काय म्हणायचं? बाउंड्री. त्याला काय म्हणायचं? बाउंड्री. अ लाईन और पोर्शन विच कॅन सेपरेट द सिस्टीम अँड सराउंडिंग. जी लाईन किंवा जो पार्ट सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करतो त्या पार्टला काय म्हणायचं? बाउंड्री. अ पार्ट or line of universe which can separate system and surrounding. System and surrounding. A part or line of the universe which can separate the system आणि सराउंडिंग. ही सिस्टीम आहे, ही सराउंडिंग आहे. याला ही लाईन काय करते? सेपरेट करते. त्या लाईनला म्हणायचं बाउंड्री. हे तीन महत्वाच्या टर्म्स आपल्याला वापरल्या जातात. एक आहे सिस्टीम. युनिव्हर्स मधला असा पार्ट की जो आपण थर्मोडायनॅमिकच्या अंडर स्टडी करतो.
सिस्टीम. सिस्टीम सोडून इनव्हर्स मधला राहिलेला पोर्शन म्हणजे सराउंडिंग. आणि सिस्टीम आणि सराउंडिंगला जो भाग सेपरेट करतो त्या भागाला किंवा त्या लाईनला काय म्हणायचं, बाउंड्री. आणि पहिली टर्म थर्मोडायनॅमिक. आहे अडचण याच्यामध्ये? नाही सर. नो सर. स्क्रीनशॉट काढा. काढलं सर. झालं. आता आपल्याला सिस्टीम म्हणजे काय माहित झालं. आता या सिस्टीमचे आपल्याला टाइप्स बघायचे. टाइप्स ऑफ सिस्टीम. टाइप्स ऑफ सिस्टीम. टाइप्स ऑफ सिस्टीम. आता सिस्टीमचे 3 टाइप पडतात. कशावरनं? मॅटर आणि एनर्जी याचं सराउंडिंग बरोबर कसं एक्सचेंज होतं याच्यावरनं त्या सिस्टीमचे 3 टाइप पडतात. मॅटर म्हणजे पदार्थ, एनर्जी म्हणजे त्याच्यातून बाहेर पडणारे हीट असेल, आणि सराउंडिंग या दोघांमध्ये काय इंटरॅक्शन आहे किंवा कसं देवाणघेवाण होते याच्यावरनं सिस्टीमचे 3 टाइप आहेत. म्हणजे डिपेंडिंग अपॉन exchange of matter and energy, with surrounding. मॅटर आणि एनर्जीचं सराउंडिंग बरोबर कसं एक्सचेंज होतं याच्यावरनं सिस्टीमचे 3 टाइप आहेत. सिस्टीम divided into 3 types. त्या सिस्टीमचे काय होतात, 3 प्रकार पडतात. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. पहिला पार्ट आहे ओपन सिस्टीम. दुसरा टाइप आहे क्लोज्ड सिस्टीम. आणि तिसरा टाइप आहे आयसोलेटेड सिस्टीम. असे 3 टाइप आहेत. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आता ओपन सिस्टीम कुणाला म्हणायचं, क्लोज्ड सिस्टीम कुणाला म्हणायचं आणि आयसोलेटेड सिस्टीम कुणाला म्हणायचं? बघा, पहिला पार्ट ओपन सिस्टीम. आता ओपन सिस्टीम कुणाला म्हणायचं, तर ज्या सिस्टीम मध्ये बोथ मॅटर आणि एनर्जी या दोन्हीचं काय होतं, सराउंडिंग बरोबर देवाणघेवाण होते. मॅटर आणि एनर्जी या दोन्हीचंही काय होतं, सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होतं. त्यावेळेस त्या सिस्टीमला काय म्हणायचं, ओपन सिस्टीम. बोथ मॅटर अँड एनर्जी एक्सचेंज विथ सराउंडिंग इज कॉल्ड अ ओपन सिस्टीम. अ सिस्टीम इन विच exchange of both matter and energy with the surrounding is called a open system. त्या सिस्टीमला काय म्हणायचं, ओपन सिस्टीम. a system which can exchange both matter and energy
with surrounding is called open system. अशा सिस्टीमला काय म्हणायचं? ओपन सिस्टीम. म्हणजे बघा, एक्सचेंज ऑफ बोथ मॅटर अँड एनर्जी विथ सराउंडिंग. मॅटरचं आणि एनर्जी या दोन्हीचंही सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होतं. त्यावेळेस त्या सिस्टीमला काय म्हणायचं? ओपन सिस्टीम. फॉर एक्झाम्पल बघा, जनरल एक्झाम्पल घेतलं तर हॉट टी इन अ ओपन कप. हॉट टी इन अ ओपन कप. हॉट टी इन ओपन कप म्हणजे काय करायचं? चहा. ओपन कप याच्यामध्ये जर आपण चहा घेतला, समजा हा जो आहे तो काय? ओपन कप. हा कप, याच्यामध्ये काय आहे? चहा. चहा म्हणजे काय आहे? मॅटर. टी म्हणजे कोण आहे? तर मॅटर. आणि याच्यातून उष्णता बाहेर पडणे म्हणजे हीट आहे त्यातनं. मॅटर म्हणजे एनर्जी. याच्यातून अशी उष्णता बाहेर पडणार आहे. टी म्हणजे त्याची काय? एनर्जी. त्या दोन्हीचं काय होतं? सराउंडिंग बरोबर देवाणघेवाण होतं. आणि ह्या बाजूला सर्व काय असते? अशी सराउंडिंग. ही सराउंडिंग म्हणजे काय होतं? मॅटर म्हणजे चहा, याचाही सराउंडिंग म्हणजे वातावरण, याच्याही मॅटरचाही संबंध येतो म्हणजे एक्सचेंज होतं. आणि त्याच्यातून बाहेर पडणारी एनर्जी, या दोन्हीचंही सराउंडिंग बरोबर काय होतं? एक्सचेंज होतं. ही एक्झाम्पल आहे ओपन सिस्टीमचं. किंवा केमिकल रिएक्शन्स कॅरीड आउट इन ओपन कंटेनर. केमिकल रिएक्शन कॅरीड आउट इन ओपन कंटेनर. रासायनिक अभिक्रिया मोकळ्या कंटेनर मध्ये किंवा मोकळ्या फ्लास्क मध्ये, ओपन फ्लास्क मध्ये कॅरी आउट केल्यानंतर मॅटर आणि एनर्जी या दोन्हीचंही काय होतं? सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होतं. अशा सिस्टीमला काय म्हणायचं? ओपन सिस्टीम. हा पहिला टाइप आहे, ओपन सिस्टीम. दुसरा टाइप आहे क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम मध्ये काय होतं? मॅटरचं एक्सचेंज होत नाही, परंतु एनर्जीचं एक्सचेंज होतं सराउंडिंग बरोबर. मॅटरचं सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होत नाही, परंतु एनर्जीचं सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होतं. त्या सिस्टीमला म्हणायचं क्लोज्ड सिस्टीम. अ सिस्टीम which can exchange only energy but not matter with the surrounding. Exchange of energy but not matter with surrounding. म्हणजे फक्त एनर्जीचं सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होतं. A system which can exchange both matter and energy, which can exchange only energy but not matter with the surrounding. Is called a क्लोज्ड सिस्टीम. त्या सिस्टीमला काय म्हणायचं? क्लोज्ड सिस्टीम. बघा काय होत आहे? एक्सचेंज ओनली एनर्जी
बट नॉट मॅटर विथ द सराउंडिंग. फक्त एनर्जीचं सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होतं, मॅटरचं होत नाही. एक्झाम्पल, हॉट टी इन अ कप विथ सॉकर. सॉकर म्हणजे झाकण. ओ कपामध्ये हॉट टी घ्यायचा आणि त्याच्यावरनं काय करायचं, झाकण टाकायचं. बघा कसं. याच्यामध्ये समजा चहा आहे, हा काय आहे, टी. टी म्हणजे कोण आहे, मॅटर. आणि याच्यावरनं काय केलंय, सॉकर. हे आहे सॉकर म्हणजे झाकण. आता बघा, वरून झाकण असल्यामुळं चहाचा डायरेक्ट सराउंडिंग बरोबर संबंध येत नाही, परंतु याच्यातून जी हीट असते ती हीट काय करते, सराउंडिंग बरोबर एक्सचेंज करते. या बाजूला सर्व काय, सराउंडिंग. म्हणून बघा, ओपन कप याच्यामधला चहा लगेच थंड होतो. जर आपण कपामध्ये चहा घेतला आणि त्याला ओपन स्पेस मध्ये ठेवलं की चहा लगेच थंड होतो. का तर त्याचं काय होतं, मॅटर आणि एनर्जी दोन्हीचंही सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होतं. जर त्या कपावर वरून झाकण झाकलं तर तो चहा जास्त काळ गरम राहतो. का तर मॅटरचं सराउंडिंग बरोबर एक्सचेंज झालेलं नसतं, फक्त त्याच्यातून एनर्जी किंवा हीट याच फक्त सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होतं. त्याला म्हणायचं क्लोज्ड सिस्टीम. आणि दुसरं एक्झाम्पल काय आहे, केमिकल रिएक्शन कॅरीड आउट इन क्लोज्ड कंटेनर. दुसरं जे एक्झाम्पल आहे ते काय, केमिकल रिएक्शन कॅरीड आउट इन क्लोज्ड कंटेनर. दुसरं एक्झाम्पल, केमिकल रिएक्शन्स कॅरीड आउट इन अ क्लोज्ड कंटेनर. त्याला म्हणायचं क्लोज्ड सिस्टीम. समजलं हे दोन पार्ट, एक ओपन सिस्टीम आणि दुसरा क्लोज्ड सिस्टीम. एक्झाम्पल आपल्याला पुस्तकात दिलेली नाहीत. समजलं? हो सर. येस सर. स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढा. काढला सर. आता तिसरा टाइप आहे आयसोलेटेड सिस्टीम. तिसरा टाइप आहे आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम. या सिस्टीम मध्ये मॅटरचं आणि एनर्जी या दोन्हीचंही सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होत नाही. मॅटरचंही होत नाही आणि एनर्जीचंही होत नाही. अशा सिस्टीमला म्हटलं जातं आयसोलेटेड सिस्टीम. अ सिस्टीम इन विच नायदर मॅटर नॉर एनर्जी एक्सचेंज विथ सराउंडिंग. नायदर म्हणजे हेही नाही आणि नॉर म्हणजे तेही नाही. एक्सचेंज विथ सराउंडिंग म्हणजे मॅटरचं आणि एनर्जी या दोन्हीचंही सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होत नाही, त्यावेळेस त्याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. अ सिस्टीम इन विच नायदर मॅटर नॉर एनर्जी एक्सचेंज विथ सराउंडिंग इज कॉल्ड आयसोलेटेड सिस्टीम. त्या सिस्टीमला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. अ सिस्टीम which can
neither exchange, which can neither exchange, which can neither matter, which can neither matter nor energy exchange with surrounding, exchange with surrounding. It's called a isolated system. ज्या सिस्टीम मध्ये मॅटर आणि एनर्जी दोन्हीचंही सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होत नाही. एक्झाम्पल, हॉट टी इन थर्मास फ्लास्क. हॉट टी इन थर्मास. आपण जे चहा ठेवण्यासाठी थर्मास फ्लास्क वापरतो तो कसा असतो? त्याच्या आतल्या साईडला काय असतं? इन्सुलेटिंग मटेरियल असतं. त्या थर्मासच्या आतल्या बाजूला काय असतं? इन्सुलेटिंग मटेरियल असतं. इन्सुलेटिंग मटेरियल. इन्सुलेटर म्हणजे काय? दुर्वाहक. आतल्या बाजूने ते इन्सुलेटर असतं आणि मग याच्यामध्ये काय केलेलं असतो? आत चहा ठेवलेला असतो किंवा डायरेक्ट त्या थर्मास मध्ये चहा ठेवला तरी हा त्याच्यामध्ये टी आहे. हा हॉट टी म्हणजे मॅटर आहे आणि त्याच्यातून येणाऱ्या ज्या वाफा असतात त्या काय? एनर्जी. आणि बाहेर काय आहे? सराउंडिंग. आता हे आतल्या बाजूला इन्सुलेटिंग मटेरियल असल्यामुळं मॅटरचा सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होत नाही आणि याच्यातून बाहेर पडणारी एनर्जी त्याचंही सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होत नाही. का? तर इथं दुर्वाहक पदार्थ आहे, इन्सुलेटिंग मटेरियल असतं. बघा, थर्मास फ्लास्क जर बघितलं तर त्याच्या बाजूला आतल्या बाजूला इन्सुलेटिंग मटेरियल असतं. त्यामुळं थर्मास फ्लास्क मधला चहा जास्त काळ गरम राहतो. का? तर एनर्जी आणि मॅटर या दोन्हीचंही सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होत नाही. त्याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. हे आयसोलेटेड सिस्टीम समजलं? अ सिस्टीम which can exchange neither matter nor energy with surrounding. It's called a isolated system. समजला हा तिसरा टाइप? येस सर. येस सर. स्क्रीनशॉट काढा. काढला सर. झालं. हे झाले 3 टाइप. कशावरनं केलं बघा आपण? मॅटर आणि एनर्जीचं सराउंडिंग बरोबर कसं एक्सचेंज होतं त्याच्यावरनं. लक्षात कसं ठेवायचं? ओपन सिस्टीम म्हणजे दोन्हीच्या दोन्ही एक्सचेंज होतं. मॅटर आणि एनर्जी दोन्हीचंही सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होतं. आयसोलेटेड मध्ये मॅटरचंही होत नाही आणि एनर्जीचंही होत नाही. आणि क्लोज्ड सिस्टीम मध्ये मॅटरचं होत नाही परंतु एनर्जीचं. याच्यावरून आपल्याला ते काय ठेवता येतं. आता टाइप्स ऑफ सिस्टीम नंतर आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम.
आता सिस्टीमच्या दोन प्रॉपर्टीज असतात, एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुणाला म्हणायचं? ही सिस्टीमची अशी एक प्रॉपर्टी आहे की त्याची किंमत, व्हॅल्यू किंवा मॅग्निट्यूड हे कशावर अवलंबून असतं? अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऑर मॅटर प्रेझेंट. तो पदार्थ किती प्रमाणात प्रेझेंट आहे याच्यावर त्या सिस्टीमची किंमत किंवा मॅग्निट्यूड अवलंबून असतं. त्या सिस्टीमला म्हटलं जातं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ज्या सिस्टीमची अशी प्रॉपर्टी आहे की त्याची किंमत ही त्याच्या प्रमाणावर अवलंबून असतं, त्या मॅटरचं प्रमाण किती आहे याच्यावर अवलंबून असतं, त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose value or magnitude is a depends upon amount of matter present in the system is called a extensive property. त्याला काय म्हणायचं? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम, एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose value or whose magnitude is a depends upon amount of matter present in system is called a extensive property. त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे व्हॅल्यू कशावर अवलंबून आहे हा शब्द महत्वाचा. डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम. त्या सिस्टीम मध्ये तो पदार्थ किती प्रमाणात प्रेझेंट आहे याच्यावर त्याच्या किमती अवलंबून असतात. त्या सिस्टीमला म्हटलं जातं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल कोणकोणते आहेत बघा. मास, वस्तुमान असेल, व्हॉल्यूम असेल, इंटरनल एनर्जी असेल, हीट कॅपॅसिटी असेल, किंवा नंबर ऑफ मोल्स. या व्हॅल्यू कशावर अवलंबून असतात? त्याच्या मॅटरवरनं. उदाहरणार्थ बघा, मास म्हणजे वस्तुमान. समजा हा एक पेन आहे, याचं वजन जर समजा 100 ग्रॅम असेल आणि हा दुसरा पेन जर त्याच्यात टाकला तर त्याचं वेट किंवा त्याचं मास 100 ग्रॅम राहील का? तर 100 ग्रॅम राहणार नाही, कारण मॅटर वाढला की त्याचं वजन वाढलं. किंवा हे दोन पेन असतील, यांची जेवढं वजन आहे तेवढंच हा डस्टर त्याच्यामध्ये टाकला तर त्याचं वजन काय होतं? इन्क्रीज होतं. म्हणजे त्याचं वजन हे त्याच्या पदार्थाचा मॅटर किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. किंवा व्हॉल्यूम बघा, वन मोल गॅस घ्या. 1 मोल गॅसचा व्हॉल्यूम किती असतो? 22.4 लिटर. 1 मोल गॅस त्याचा व्हॉल्यूम किती असतो? 22.4 लिटर. जर आपण 2 मोल गॅस घेतला तर त्याचा व्हॉल्यूम किती असतो? 44.8. का व्हॅल्यू बदलली? तर त्याची मॅटर बदलला. या मॅटरवर तो व्हॅल्यू अवलंबून आहे. किंवा नंबर ऑफ मोल्स असतील. नंबर ऑफ मोल कसं काढतो आपण? मास डिवायडेड बाय मोलर मास. मास बदलला की मोल बदलतो.
म्हणजे या व्हॅल्यू कशावर अवलंबून आहे, त्याचं मॅटरचं प्रमाण किती आहे. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम, एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose magnitude is depends upon amount of matter present in system is called a extensive property. आणि दुसरी प्रॉपर्टी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी याच्या नेमकं अपोजिट, ज्याची व्हॅल्यू हे त्या मॅटरवर अवलंबून नसते. एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम मॅग्निट्यूड इज इंडिपेंडंट अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम. त्या सिस्टीम मध्ये त्या मॅटरचं प्रमाण किती आहे याच्यावर त्याची मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यू अवलंबून नसते. अशा प्रॉपर्टीला म्हणायचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. Any property of the system, any property of the system whose magnitude is independent upon amount of matter present in system, amount of matter present in system is called intensive property. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता याच्यामध्ये हा पार्ट महत्वाचा, इंडिपेंडंट अमाऊंट ऑफ मॅटर. त्याचं मॅटर किती आहे याच्यावर त्याच्या व्हॅल्यू बद्दल अवलंबून नसतात. फॉर एक्झाम्पल बघा, टेम्परेचर. आता तुम्ही टेम्परेचर बघा, वेगवेगळ्या एरियामधलं टेम्परेचर म्हणजे जवळपास त्याचं टेम्परेचर कसं असतं, सारखंच असतं. उदाहरणार्थ पंढरपूर घेतलं स्पॉट, एसटी स्टँडवर जर डेचं टेम्परेचर जर 35 डिग्री सेल्सिअस असेल तर सरगम चौकामध्ये त्याचं टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस आहे. किंवा सांगोल्यामध्ये जर स्टँडला 35 असेल तर फुले चौकामध्ये त्याचं टेम्परेचर किती असतं, 35 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मॅटर किंवा पोर्शनवर ती किंमत अवलंबून नसते. मेल्टिंग पॉइंट 1 ग्रॅम सबस्टन्स घ्या तुम्ही, 1 ग्रॅम सबस्टन्स घेतला, त्याचा मेल्टिंग पॉइंट समजा 100 डिग्री 101 डिग्री सेल्सिअस आहे. 1 ग्रॅम सबस्टन्सचा मेल्टिंग पॉइंट 101 डिग्री सेल्सिअस आहे. तुम्ही 10 ग्रॅम सबस्टन्स घ्या, तोच त्याचा मेल्टिंग पॉइंट किती आहे, 101 डिग्री सेल्सिअस आहे. तुम्ही 1000 ग्रॅम घ्या, त्याचा मेल्टिंग पॉइंट किती असतो, 101 डिग्री. म्हणजे तो मॅटर किती आहे याच्यावर त्याची व्हॅल्यू अवलंबून नसते, त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. मेल्टिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट 1 लिटर वॉटर घ्या, 1 लिटर वॉटर, त्याचा बॉइलिंग पॉइंट किती असतो, 100 डिग्री सेल्सिअस. 10 लिटर वॉटर घेतलं तर त्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस असतो. समजा 100 लिटर वॉटर घेतलं, त्याचा बॉइलिंग पॉइंट हा 100 डिग्री सेल्सिअस असतो. समजा 1000 लिटर पाणी घेतलं, त्याचा सुद्धा बॉइलिंग पॉइंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 लिटर पाणी घेतलं तर ते 100 डिग्री सेल्सिअसलाच उकळणार आहे. 10 लिटर पाणी घेतलं तरी ते 100 डिग्री सेल्सिअसलाच उकळणार आहे. 1000 लिटर घेतलं, 10,000 लिटर घ्या तरी त्याचा बॉइलिंग पॉइंट हा किती असतो, 100 डिग्री सेल्सिअसच असतो. त्याला म्हणायचं इंटेन्सिव्ह. आहे का बघा व्हॅल्यू अवलंबून मॅटरवर, तो 1 ग्रॅम आहे का
तो 1 ग्रॅम आहे, 10 ग्रॅम आहे, 1000 ग्रॅम आहे, 1 लिटर आहे, 10 लिटर आहे, 100 लिटर आहे. व्हॅल्यू कॉन्स्टंट. सरफेस टेन्शन, पुढची प्रॉपर एक्झाम्पल देतो. सरफेस टेन्शन फिजिक्सला आहे तुम्हाला. व्हॅल्यू कशी असते? कॉन्स्टंट. सरफेस टेन्शन कॉन्स्टंट. डेन्सिटी, वॉटर घ्या तुम्ही, 1 लिटर पाण्याची डेन्सिटी, 10 लिटर पाण्याची डेन्सिटी. आणि हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. या आहेत इंडिपेंडंट, म्हणजे अवलंबून नसतात. याला म्हणायचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम हुज मॅग्निट्यूड इज इंडिपेंडंट अपॉन amount of matter present in the system is called a intensive property. And extensive property, any property of the system whose magnitude is depends upon amount of matter present in the system. याला म्हणायचं प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम. लक्षात कसं ठेवायचं बघा, इंटेन्सिव्ह आणि इंडिपेंडंट. इंटेन्सिव्ह आय असेल त्यावेळेस ती व्हॅल्यू कशी असते? इंडिपेंडंट. हा आय, हा आय. इंटेन्सिव्ह म्हणलं की इंडिपेंडंट, एवढं लक्षात ठेवायचं. एक्सटेन्सिव्ह आपोआप काय असतं? डिपेंडंट. समजलं? प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम. येस सर. हो सर. येस सर. स्क्रीनशॉट काढा. काढलं सर. बघा, या चॅप्टर मध्ये डेफिनेशन भरपूर आहे. अजून आपण आताशी सुरुवात केली तर किती झाल्या? थर्मोडायनेमिक. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज, quantitative relation between them and energy changes that occur in between physical and chemical process. System, a part of the universe, is chosen under thermodynamic study or investigation. Surrounding, a part of the universe or rest part of the universe other than system, is called a surrounding. Boundary, a portion or line which can separate the system and surrounding. A portion or line of the universe which can separate the system and surrounding. 4 झाल्या. Types of system, open system, any a system which can exchange both matter and energy with the surrounding. Closed, only energy, not matter. Isolated, neither matter nor energy. म्हणजे 4 आणि 3 7. प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम 8 9. एक्सटेन्सिव्ह 8 आणि इंटेन्सिव्ह 9. म्हणजे फक्त एका लेक्चरचं आपण घेतलंय तरी त्याच्यामध्ये 9 डेफिनेशन आल्या. अशा डेफिनेशन भरपूर आहे त्याच्यामध्ये. डेफिनेशन अॅक्युरेट लिहायच्या. एक्झाम मध्ये ज्यावेळेस डेफिनेशन विचारतात त्यावेळेस ते अॅक्युरेट लिहिणं गरजेचं असतं. समजलं इथपर्यंत? आहे अडचण आजच्या लेक्चर मध्ये? नो सर. आता पुढच्या तासाला स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन, इथूनचा पार्ट आपण नंतरच्या तासात. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढा.